नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। या दिवसामध्ये मिळणारा वाटाणा आपण नेहमी घरी आणतो व त्याची वेगवेगळी भाजी करून खातो। तर आपण या हंगामात येणाऱ्या वाटाण्याची येथे रस्सा भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने मसाला तयार करून झटपट अशी बनवणार आहोत। अगदी 10 मिनिटात ही पूर्ण रेसिपी तयार होते। तर झटपट अशी तयार करूया। सर्व टिप्ससह मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे, तर नक्की पहा। हे पहा, त्यासाठी सर्वप्रथम एक मोठी वाटी वाटाणा येथे मी छान असा सोलून घेतलेला आहे। आपण एक वाटी वाटाण्यासाठी येथे आपण घेतलेले रस्सा भाजीचे साहित्य पाहूया। त्यासाठी एक मोठा कांदा कट करून घेतला। येथे मी 2 चमचे मगज बी घेतलेला आहे। 8 ते 10 लसूण पाकळ्या छान अशा सोलून घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा येथे मी कट करून घेतलेला आहे। आता सर्वप्रथम येथे मी कोथिंबीर धुवून अशी घेतलेली आहे, ही आपण वाटणात घालणार आहोत। तर हे सर्व साहित्य एक मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडे घेऊन त्यामध्ये घालून घ्यायचं आणि याची छान अशी पेस्ट आपल्याला येथे तयार करायची। त्यानंतर घेतलेले मगज बी येथे घालून घ्यायचं आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला छान असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। सर्व फिरवून छान अशी पेस्ट येथे तयार झाली। हे पहा, अगदी बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर धुवून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला याची फिरकी मारून घ्यायची। आता फायनली आपली सगळी पेस्ट येथे तयार झाली। भाजीला तडका देण्यापूर्वी हे पहा, एक वाटी घेतलेला वाटाणा, तयार करून घेतलेली पेस्ट, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ येथे मी काढून घेतलेला आहे। आता एवढी तयारी झाल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये येथे मी 6 पळ्या तेल घातलं। तेल छान तापल्यानंतर 1 चमचा मोहरी यामध्ये घालून घेतली। मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। 2 तेजपत्ते आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर तयार केलेली पेस्ट आपण फोडणीमध्ये सर्वप्रथम घालून घेणार आहे। सर्व पेस्ट आपण यामध्ये घालून घेतली, यामुळे फोडणी आपली कधीही करपत नाही। आता आपल्याला यामध्ये कलर येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर येथे मी घालून घेतली। सर्व फोडणी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे, कारण की घेतलेले सर्व साहित्य येथे आपण कच्चं घातलं होतं, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा येथे काळा मसाला पावडर मी घालून घेतलेला आहे। त्यानंतर घेतलेले चवीप्रमाणे मीठ सर्व एकत्र घालून घेतलं। आता ही सर्व पेस्ट आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। आता आपली फोडणी खाली कुठेही लागू नये म्हणून मी येथे 1 चमच्याच्या प्रमाणात पाणी घालून घेते। हे पहा, पाणी घातल्यामुळे फोडणी कढईमध्ये कुठेही लागत नाही, अगदी व्यवस्थित अशी तयार होते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता। आता छान असं तेल सुटल्यानंतर वाटाणा यामध्ये घालून आपल्याला 1 मिनिटाकरता छान असा या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे। वाटाणा हा छान असा परतल्या गेल्यामुळे झटपट असा शिजला जातो आणि भाजी पटकन अशी तयार होते। तसा हा ओला वाटाणा आहे, त्यामुळे शिजला लवकर जातो। आता कट करून घेतलेली कोथिंबीर यावर घालून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची। कट करून घेतलेली कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्यामुळे छान अशी लागते आणि अतिशय उत्तम अशी चव आपल्या भाजीला येते। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झालं, फोडणी छान अशी तयार झाली। आपण याची एक वाफ काढून घेणार आहोत। हे पहा, त्यासाठी यावर झाकण ठेवून द्यायचं आणि झाकणीमध्ये येथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे झटपट अशी तयार होते। हे पहा, वरचं ताटातलं पाणी यामध्ये मी ओतून घेतलं। सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं। आता तुम्हाला कशा प्रकारचा रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं, म्हणजे 1 वाटीच्या प्रमाणात, ते सुद्धा आपण कढईमध्ये ओतून घेतलं। हे पहा, सर्व छान असं मिक्स करायचं। आता झाकणीमध्ये जे कोमट पाणी आहे ते सर्व मी यामध्ये घालून घेणार आहे, कारण की आपल्याला वाटाणा शिजून घ्यायचा आहे, तसंच याबरोबर ही रस्सा भाजीही तयार करायची आहे। त्यामुळे येथे मी जवळजवळ 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। आता येथे आपल्या वाटाणा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। हे पहा, या पद्धतीने उकळी आली आहे।
आणि आपण वाटाणा परतून घेतल्यामुळे झटपट असा त्याचा कलर येथे चेंज झालेला आहे। तरी आपल्याला 5 मिनिट छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर वाटाणा चेक करून घ्यायचा। वाटाणा जर छान शिजला असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता। वाटाणा शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने ही 5 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर रस्सा आपला छान असा अडला गेलेला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर झाकणीमध्ये अजून पाणी घालून घ्या आणि ते रस्स्यामध्ये किंवा भाजीमध्ये ओतून घ्या। शक्यतो थंड पाणी ओतायचं नाही, त्यामुळे भाजीची चव बदलते। हे पहा, आपली येथे भाजी छान अशी तयार झालेली आहे। भाजी थोड्या वेळ थंड करून घेतल्यानंतर तुम्ही रस्सा पाहू शकता, अतिशय छान असा तयार झालेला आहे। झटपट ही वाढून घेऊया। भाजी, चपाती, भाकरी, वरण भाताबरोबर ही भाजी सर्व करू शकता। तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा। एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।